दरम्यान उद्या विजय मेळाव्यामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येणार आहेत आणि त्या संदर्भात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली पाहूयात। हिंदी भाषा सक्तीकरण नको अशी भूमिका घेतली आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आता विजयोत्सव साजरा करतायत। अर्थात याचा खरंच राजकीय अर्थ काय, त्याचे परिणाम काय याबरोबर सोबत आपल्याबरोबर बोलायला भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत। भाऊ, याचा अर्थ काय नेमका? विजयोत्सव काढतायत, याचा अर्थ राजकीय काय? नाही, राजकीय कार्यकर्त्यांमध्ये साधारणतः विधानसभेच्या पराभवानंतर एक निराशा आली। साधारणतः महाविकास आघाडीमध्ये एकमेकाशी जी सहकार्याची भावना होती ती संपुष्टात आली। महाविकास आघाडी संशयाच्या प्रश्नचिन्हात जेव्हा घेरल्या गेली तेव्हा कार्यकर्त्यांना उत्साह वाढवण्यासाठी त्यांना एक डुबने वाले को तिनके का सहारा, तसं त्यांना वाटलं की राज ठाकरे साहेबांचा एक, शेवटी त्यांचं नेतृत्व आहेच, त्यांच्या जागा नसतील पण गर्दी, समयसूचकता आणि मग दोन भाऊ जर एकत्र आले तर यात वातावरणामध्ये बदल घडवू शकू असा काही लोकांचा समज। आणि त्या समजेपोटी मग विषय हाती कोणता घेतं का? त्या हिंदीला विरोध, इंग्रजीला नाही। मी विधानसभेत आज इंग्रजीला विरोध केला। तुम्ही इंग्रजीमध्ये जर आमदार हे घेऊन देतात, 9 आमदार, की आम्हाला कामकाज इंग्रजीमध्येच पाहिजे, त्याला विरोध करा ना। त्याच्यात हिंदी नको, इंग्रजी ही तुमची प्रिय भाषा, इंग्रजीला तुम्ही आलिंगन देता आणि हिंदीबद्दल अशी अनास्था, यापासून तुम्ही म्हणता की हम आपके हे कोण, हे समजण्याच्या बाहेर। राजकीय परिणाम जर असं म्हटलं जातं की उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्रित येतात तर त्याचे राजकीय परिणाम म्हणजे मतांमध्ये हे भाजपावर अधिक होतील की शिवसेना एकनाथ शिंदेंवर होतील? आत्ता जे मी बघतोय 2+2 होतात, पण यांच्यामध्ये अडचण काय आहे की जी मी वर्तमानपत्रातून आणि चॅनल्सच्या माध्यमातून जे माझ्या लक्षात आलं, काँग्रेसने घोषणा केली आहे की जर माननीय उद्धवजी आणि माननीय राजसाहेब एकत्र आले तर आम्ही दूर जाऊ। मग 2+2 -2 तर शेष किती? तेवढेच राहते। बरोबर। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सगळ्या मतांची बेगी एकत्रित होऊ शकते? तुमचं एक पॉलिटिकल ॲनालिसिस, इतके वर्ष संघटनात्मक सगळ्या बांधणी तुम्ही कायम बघत आलेला आहात म्हणून। नाही, यातून पण एक प्रश्न उपस्थित होतो ना, तुम्ही मराठी भाषिकांसाठी काहीच केलं नाही ना। मराठी भाषिकांसाठी काही केलं असतं की हिंदी भाषेला विरोध म्हणजे मराठी भाषिकांना न्याय देणं, हे मला नाही समजलं। हां, इंग्रजी भाषेला तुम्ही विरोध केला तर कदाचित मी समजू शकेल की असे काही परिवार आहे ज्या परिवार